जर तुम्ही रोजच्या धावपळीतून ब्रेक घेऊन एक निवांत आणि रिलॅक्सिंग ट्रिपचं प्लॅन करत असाल व सकाळी उठल्या उठल्या थेट समुद्राचं दर्शन घडवणारं एक परफेक्ट बीच टच रिसॉर्ट शोधायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक असं निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता लाभते. इथे तुम्हाला एका बाजूला अथांग समुद्राची गाज ऐकायला मिळते तर दुसऱ्या बाजूला कोकणच्या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराचा एक दैविक ठेवा अनुभवायला मिळतो. हे आहे कोकणाचं एक स्वर्गीय गाव जे आहे दापोळी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्या दापोळीला सर्वात सुंदर बीच. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर मित्रांनो, आता आहे गरमीचा टाइम, म्हणजेच आहे समर सीझन. आणि समर सीझनची ही जी सुट्टी आहे त्या सुट्टीमध्ये आपण काय करू शकतो हे आपण नॉर्मली प्लॅन करत असतो. तर चला आज आपण जाऊ कोकणातल्या एका अशा जागेवर जिथे सुंदर बीचेस तर आहेतच, त्यासोबतच देखणी अशी मंदिरे सुद्धा आहेत. तर चला एक्सप्लोर करूयात दापोळी. मुंबईपासून सुमारे 220 किलोमीटर तर पुण्यापासून 190 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून डायरेक्ट स्टेट ट्रान्सपोर्ट बसने येऊ शकता. तसंच जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येत असाल तर आंबेत मार्गावर रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ता थोडा खराब आहे. तर तुम्ही पर्यायी खेड मार्गाने इथे येऊन पोहोचू शकता. हॉटेलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आणि केवड्याच्या घनदाट वनातून जात होता, त्यामुळे इथे ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव खरोखरच अप्रतिम होता. मित्रांनो, आजचा आपला जो स्टे असणार आहे त्या जागेवर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आपण राहणार आहोत रॉयल विलाजमध्ये आणि इथून आपण एंटर करणार आहोत. हे जे हॉटेल आहे ते अगदी बीच टच आहे आणि खूप सुंदर आहे. रिसॉर्टवर पोहोचताच फ्रेश होऊन आणि थोडं रिलॅक्स करून आपण निघालो रिसॉर्ट जवळचे काही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी. आंजर्ले लाईट हाऊस रिसॉर्टच्या अगदी बाजूलाच असल्यामुळे आधी आपण ते पाहिलं. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत जो आंजर्लेचा लाईट हाऊस आहे त्या ठिकाणी. आपलं जे हॉटेल आहे त्याच्या अगदी जवळच आहे हा लाईट हाऊस, तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता. आणि ह्या ठिकाणाहून लाईट हाऊसच्या वरून कंप्लीट जो आंजर्लेचा समुद्र किनारा आहे तो पाहायला मिळतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथे कंप्लीट तुम्हाला समुद्रच पाहायला मिळेल. सो हा जो लाईट हाऊस आहे या लाईट हाऊसवरनं तुम्ही सुंदर असं सनसेट पाहू शकता. ह्या लाईट हाऊसचा टायमिंग 4 वाजल्यापासून चालू होतो, 4 ते 6 पर्यंत हा लाईट हाऊस चालू असतो. सो लाईट हाऊसच्या एक्झॅक्ट समोर असा पठार आहे आणि या पठारावरनं समोर कंप्लीट जो समुद्र किनारा आहे तो पाहायला मिळतो आंजर्लेचा. सो हा जो व्ह्यू पॉइंट आहे, सो या ठिकाणी येऊन तुम्ही कंप्लीट हा जो परिसर आहे तो पाहू शकता आणि इथे मस्त आहे एकदम. सो मित्रांनो, या ठिकाणी आंजर्लेचा समुद्र पाहायलाच मिळतो, त्याच्यासोबतच त्या ठिकाणी आपल्याला हरणं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि तिथेच आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला. आपल्या रिसॉर्टपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कड्यावरच्या गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आपण निघालो. पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागायचा, पण आता मंदिराच्या अगदी समोर आपण गाडीने पोहोचू शकतो. दापोली तालुक्यात आंजर्ले गावात कड्यावरचा गणपती हे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान मानले जाते. एका उंच टेकडीच्या कड्यावर असल्यामुळे या मंदिराला हे नाव मिळाले आहे. पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर मूळचे लाकडी रचनेचे होते, ज्याला नंतर जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपतीची मूर्ती.
जी उजव्या सोंडेची आहे, ज्याला अतिशय पवित्र आणि कडक मानले जाते. तसंच मंदिराच्या अगदी बाजूलाच एक छोटा पाण्याचा तलाव सुद्धा आहे. मित्रांनो, आता आपण कड्यावरच्या गणपतीमध्ये आहोत आणि इथे जे गणपतीचे पावलांचे ठसे आहेत तर हा असा रस्ता जातो ह्या ठिकाणी. आणि इथे असा एक स्टॉल लावलेला पाहिला तर इथे हे जे तुम्हाला ताट दिसतंय जेवणाचं हे कम्प्लीट कॅन्डल आहे, म्हणजे वॅक्सनी बनवलेलं आहे. इथे तुम्हाला अजून इडली चटणी पण पाहायला मिळेल, वडापाव आहे जो एकदम खरा दिसतो आणि अशा भरपूर काय काय असे कॅन्डल्स आहेत या ठिकाणी. तर हे जे काकू आहेत त्यांनी बनवले आहेत. खूप मस्त आहे हे काकू. तुम्ही कुठे शिकलात? माझं नाव जयश्री पारधी आहे. मी गोरेगावला शिकली आहे, कलाशंकर पटनाईककडून. अच्छा, मस्त करता तुम्ही, मस्त कला आहे तुमची. मॅडम नाही, माझ्या ताई आहेत त्या मोठ्या. अच्छा, त्यांच्याकडून शिकली आहे. मी त्यांच्याकडे लहानपणापासून आहे. मस्त, भारीच. मित्रांनो, आपल्या कोकणात तर तसे बरेचसे कलाकार भरलेले आहेतच, पण ही पण एक खूप मस्त कला आहे. इथे तुम्ही मोदक सुद्धा पाहू शकता आणि ही मिठाई. तर आता आपण गणपतीचे जे पावलाचे ठसे आहेत त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता कम्प्लीट शेड आहे आणि चालण्यासाठी इथे कम्प्लीट असं दगडाचं बनवलेलं सुद्धा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर इतका सुंदर नजारा पाहायला मिळतोय. कम्प्लीट नारळाचे झाडं आणि समोर असा समुद्र आहे. टेकडीवर असल्यामुळे या मंदिराच्या परिसरातून आंजर्ले गाव, नारळी पोफळींच्या विलोभनीय बागा आणि अथांग अरबी समुद्राचे अत्यंत मनमोहक दृश्य दिसते. मुख्य मंदिराच्या दर्शनासोबतच भाविक या पवित्र पाऊलखुणांच्या ठिकाणी आवर्जून जातात. आख्यायिकेनुसार जेव्हा प्राचीन काळी हे मंदिर खालच्या समुद्रकिनाऱ्याहून कड्यावर स्थलांतरित करण्यात आले, तेव्हा देव स्वतः या कड्यावर चालत आले आणि त्यांच्या पावलांचे हे ठसे तिथे कायमचे उमटले, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, मला इथे आंबा पडलेला मिळाला, पाहू शकता. पिकलेला तर तो आहेच, पण मे बी तो वाऱ्याने खाली पडला असावा. असे 2 अजून आंबे मिळालेत. निसर्गाची अथांग माया आणि अध्यात्माची असीमित शांतता जिथे एकत्र येतात ते ठिकाण म्हणजेच दापोळी जवळचे श्री केशवराज मंदिर. दापोळीपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या असूद गावात हे निसर्गरम्य आणि प्राचीन विष्णू मंदिर वसलेले आहे. चहूबाजूला पसरलेली गर्द हिरवळ आणि त्यातून डोकावणारी कौलारू घरे एखाद्या सुंदर चित्रपटासारखी समोर येतात. वारा सुटला की नारळी पोफळींच्या झाडांची होणारी सळसळ संपूर्ण गावाला एक वेगळाच शांत सूर देते. तर मित्रांनो, आपण केशवराज मंदिराच्या इथे चाललोच होतो, तर इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली आहे. नॉर्मली आपण चिप्स वगैरे जे घेतो ना, सो इथे फणसाचे जे गरे आहेत त्याचे चिप्स बनता आहेत. एकदम फ्रेश चिप्स आहेत. हे तेल पण इथलंच आहे काय? हे असेच नाही खाऊ शकत ना? असे पण खातात थोडेसे, खाऊन बघा. भरपूर नाही ना, म्हणून पोटात. ह्याला काय तेल वगैरे मीठ वगैरे नाही लावत? मीठ लावायचं. म्हणजे तुम्ही तळायच्या अगोदर मीठ लावता? तळायच्या आणि मग तळणीत टाकायचं. आता मी मीठ लावते. मित्रांनो, एवढ्या वेळ खाल्ले आहेत पण असं कधी बनताना नाही बघितलंय. हे फणस इथले झाडावरचेच का? थँक्यू. आधीपासून फणस खायची इच्छा होती, जी इथे येऊनच पूर्ण झाली आहे. आणि तो पण बरका.
तुम्ही ह्या ठिकाणी येत असाल तुम्हाला एकदम टिपिकल कोकणात आल्याची फिलिंग येईल आणि इतकं सुंदर आहे इथे. आता आपण चाललो आहोत जे केशवराज मंदिर आहे त्या ठिकाणी आणि मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पण त्याच्या अगोदर असा कंप्लीट पॅच आहे जिथे तुम्हाला अशी पाऊलवाट लागेल आणि आजूबाजूला तुम्ही पाहाल तर एवढी गरमी आहे पण इथे कंप्लीट झाडं आहेत त्याच्यामुळे इतकं छान वाटतं इथून चालायला. त्यात इथे जर पाहिलं तर अशी एकदम टिपिकल कोकणी जी घरं असतात ना कौलारू तशी इथे पाहायला मिळत आहेत. वाव. एक अरुंद वळणाची पायवाट घनदाट वाडीतून पुढे जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला आकाशाला भिडलेली नारळी आणि पोफळींची झाडे आहेत. इथे अशी मोठीच्या मोठी सुपारीची झाडं आहेत आणि बरेचसे असे जे स्पायसेस आहेत ते आहेत आणि इथे फणस सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता केवढे सगळे फणस लागलेले आहेत. या ठिकाणी असं गुलाबी कलरचं पडलेलं काहीतरी पाहायला मिळालं. मला वाटलं की कोणीतरी रंग वगैरे तर नाही उधळला इकडे, पण इथे आल्यानंतर पाहिलं तर निसर्गानेच रंग उधळलेला आहे. इथे कम्प्लीट अशी पिंक कलरची फुलं आहेत ती अशी पडलेली आहेत आणि त्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्या पिंक कलरच्या एकदम डार्क पिंक कलरच्या आहेत. खूप भारी वाटतं इथे. या ठिकाणी आल्याच्या नंतर मग आहे ना एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, इथे खूप गरम होतं आणि थोडंसं आपल्याला वर जायचं चढायचं आहे त्याच्यामुळे सोबत पाण्याची बॉटल नक्कीच कॅरी करा. कारण की इथे तुम्हाला या ठिकाणी इथे पाठी स्टॉल पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मग असे तर छोटे मोठे स्टॉल आहेतच पण जे मध्ये पायऱ्या आहेत तिकडे आय डोंट थिंक असतील. सो नक्कीच तुम्ही तुमच्यासोबत बॉटल कॅरीच करा. मध्येच एखाद्या कोकिळेचा किंवा पाखरांचा येणारा आवाज या प्रवासाला पार्श्वसंगीत देतो. इथे एवढी शांतता आहे आणि तुम्ही ऐकू शकता एवढे मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत. असं वाटतंय की कुठलं तरी निसर्ग गाणंच गातो आहे. गावातून मंदिराकडे निघालो की पायाला स्पर्श होतो तो कोकणच्या मातीचा आणि त्यावर पसरलेल्या गुलाबी रंगांच्या फुलांचा पाकळ्यांचा. मित्रांनो इथे एक नारळ पडलाय. हा नारळ नाही आंबा पडलाय. इथे ए बनला आहे. तर आता ही पाऊलवाट आता इथे एंड झालेली आहे आणि इथून एक ब्रिज आहे ज्या ब्रिजवरनं आपल्याला त्या साईडला जायचं आहे. इथे एक वहाळ येतो आहे डोंगरातून आणि त्या साईडला चालू होतो आहे आपला पायरीचा मार्ग. या वहाळावर एक पूल बांधलेला आहे. पूर्वी हा पूल लाकडी होता. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक श्री ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या अजरामर कादंबरीतील अनेक प्रसंग आणि चित्रपटाचे चित्रीकरण याच पुलावर आणि या परिसरामध्ये झाले आहे. मला एक घरटं सापडलं इथे. एकदम छोटूसच घरटं आहे बघा आणि मला वाटतं हे त्याच्यावरचं असं झाकण असेल. हो वाव. पक्षी पण किती हुशार आहेत ना, काय बनवतात. मित्रांनो जर तुम्हाला हे कुठच्या पक्ष्याचं घरटं आहे ते माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पूल ओलांडताच समोर उभा राहतो तो मंदिराचा डोंगर. इथून पुढे जाण्यासाठी सुमारे 150 ते 200 पायऱ्या चढून वर जावे लागते. आता इथून चालू होते आहे आपली पायऱ्यांवरची खडी चढाई. एक नशीब आहे की इथे वारा आहे, ॲटलिस्ट बरं तरी वाटतंय. ते पण थंड वारा आहे. इथे काही स्टॉल्स वगैरे नाही आहे पाहण्यासाठी. सो नक्कीच तुम्ही स्वतःची बॉटल कॅरी करा कारण इथे खूप तहान लागते. आय थिंक आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. तिथे एक स्टॉल तर पाहायला मिळतोय. मला वाटतं तिथेच मंदिर असेल. सो इथे एक छोटं मंदिर पाहायला मिळतं आहे. मित्रांनो मे महिन्यात आंबे, फणस, काजू, करवंद भरपूर काय खायला मिळतं. पण मे महिन्यात कोकणात अशी सुद्धा हालत होते.
सो काय नाही, एक साईडला मज्जा तर आहेच, पण एक साईडला या सगळ्या गोष्टी असतातच. मित्रांनो, आय थिंक आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. जे स्टॉल आहे तिथे पाहायला मिळतोय. किती वेळ अजून? इथेच आहे. हा, थँक गॉड समोरच आहे मंदिर. हा, फायनली पोचलो. तर आता आपण इथून पोचलेलो आहोत. एवढा पूर्ण रस्ता जो चढायचा होता, तिथे स्टॉल वगैरे काहीच नाही आहे. शेवटी इथे येऊन तुम्हाला हा स्टॉल पाहायला मिळतो. तिथे बरेचसे लिंबू सरबत वगैरे काय काय सरबत आहेत तिथे. आणि इथून समोरच आहे मंदिर. तर आता आपण पहिला मंदिरात जाऊ. डोंगराच्या माथ्यावर गर्द झाडीच्या कुशीत अगदी लहानसं, टुमदार आणि शांत असं हे दगडी मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला एक दगडी गोमुख आहे. या गोमुखातून 12ही महिने 24 तास अगदी थंड आणि गोड पाण्याचा नैसर्गिक झरा वाहत असतो. हा झरा डोंगरावरील एका आंब्याच्या झाडाच्या बुंदातून उगम पावतो आणि दगडी पन्हाळीतून मंदिरापर्यंत आणला गेला आहे. सो मित्रांनो, इथे आल्यानंतर मग हे जे पाणी आहे ते पिऊन खूप फ्रेश फील झालं. जे इथून वर येण्याचा जो थकवा होता तो कम्प्लिटली नाहीसा झालेला आहे. तर आता आपण हे जे मंदिर आहे ते पाहून घेऊयात, देवाचं दर्शन घेऊयात आणि इथला हा जो परिसर आहे तो पाहूयात. तर चला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाकून जावे लागते. दारावर गणपतीची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या बाजूला गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्यात श्री केशवराज यांची अत्यंत देखणी 3.5 फूट उंचीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीच्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. कोकणाची निसर्ग सौंदर्यता आणि अध्यात्माचा अनुभव देणारे हे ठिकाण पर्यटकांना आणि भाविकांना नेहमीच भुरळ पाडते. तर मित्रांनो, कोकणात आल्याच्या नंतर मग गरमागरम उकडीचे मोदक आपले आलेले आहेत आणि आता मी टेस्ट करणार आहे मोस्ट फेवरेट आणि त्याच्यावर एकदम साजूक तूप. मस्त. भारीच. 2 मिनिटासाठी असं खाऊन एकदम टेस्ट बर्ड्स जागे झाल्यासारखं झालं एकदम. वाव. दुपारची वेळ झाली, त्यामुळे आम्ही परत रिसॉर्टवर आलो, जिथे गरमागरम जेवण बनत होते. आता दुपारची वेळ झाली आहे आणि जेवायची वेळ झालेली आहे. तर आता आपलं जेवण येतच आहे आणि जेवणामध्ये मस्त मच्छी असणार आहे. तर वाट पाहते आहे जेवणाची. जेवण आलं की मी तुम्हाला आपली जी थाळी आहे ती दाखवेन. रिसॉर्टवर तुम्हाला अगदी गरमागरम घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळेल, जो आम्ही या ठिकाणी घेतला. मित्रांनो, आपली गरमागरम फिश थाळी आलेली आहे आणि इथे आहे प्रॉन्स फ्राय आणि सुरमई आहे. सुरमई फ्राय आणि कंप्लीट अशी थाळी आहे आणि सोबत तांदळाची भाकरी. वाव. आणि सोलकढी. आता फटफट टेस्ट करते. एकदम परफेक्ट क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट. खूप मस्त आहे, खूप टेस्टी आहे. संध्याकाळची वेळ झाली होती आणि खूपच छान गार वारा सुटला होता, त्यामुळे आम्ही लगेच बीचवर जाण्याचं ठरवलं. या हॉटेलचा सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे हॉटेलच्या अगदी समोरच सावने बीच आहे. तर मित्रांनो, सनसेटची वेळ झालेली आहे आणि आता आपण हा जो बीच आहे त्या बीचवर चाललेलो आहोत आणि इतका सुंदर असा बीच आहे आणि ह्या बीचला येण्यासाठी
आपलं जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या जस्ट पुढे अशी एक वाट जाते. कंप्लीट सुरूच्या बनातून ही वाट येते आणि असा मस्त तुम्ही या ठिकाणी सनसेट पाहू शकता. या सुंदर सुरूच्या बनातून वाट काढत आम्ही थेट बीचवर येऊन पोचलो. संध्याकाळच्या वेळी तो सनसेट आणि समुद्राचं रूप खरोखरच अप्रतिम दिसत होतं. समुद्राचं संत पाण्यात पाय टाकून दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आणि एकदम रिफ्रेश वाटलं. विशेष म्हणजे त्यावेळी बीचवर आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे तिथली शांतता आणि मज्जा आणखीनच वाढली. जर तुम्ही दापोळीत राहण्यासाठी एकदम उत्तम जागा शोधत असाल तर रॉयल विलास रिसॉर्ट हॅम्लेट बाय द सी एकदम बेस्ट स्पॉट आहे. बीच अगदी समोरच असल्यामुळे तुम्ही मनसोक्त समुद्रात भिजण्याचा आनंद घेऊ शकता आणि सोबतच फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत रात्री बीच बॉनफायरची धम्माल मज्जासुद्धा अनुभवू शकता. हे सावने बीच इतके शांत आणि सुंदर होते की तिथून परत यावंसंच वाटत नव्हतं. पण दिवसभराच्या प्रवासाचा थोडा थकवा होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की उद्या सकाळी पुन्हा एकदा या निसर्गाचा आनंद घ्यायला इथे नक्कीच यायचं. मित्रांनो, आपण दुपारच्या वेळेला मस्तपैकी फिश थाळी खाल्लेली आहे. तर आता आपण रात्रीच्या वेळी काहीतरी लाईट खाणार आहोत. सो दाल खिचडी आपण मागवलेली आहे. खूप छान आहे. दुपारी एवढं हेवी झाल्याच्या नंतर मग रात्री हे लाईट खूप चांगलं वाटतंय खायला. तर मित्रांनो, हा आपला रूम आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि एकदम स्पेशियस असा हा रूम आहे. इथे तुम्हाला मस्त बेड आहे किंग साईज आणि इथे कबर्ड तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि जे वॉशरूम आहे ते तुम्ही पाहू शकता. एकदम नीट आणि क्लीन असं वॉशरूम आहे या ठिकाणी. सो असा हा कंप्लीट आपला रूम आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आहे आपला दापोलीतला सर्वात सुंदर बीच. रोज सकाळी उठल्यावर समोर दिसणारा अथांग समुद्र याच गोष्टीने आमचा रॉयल विलास रिसॉर्ट हॅम्लेट बाय द सी मधील मुक्काम अत्यंत मेमोरेबल बनवला. या प्रॉपर्टीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे लोकेशन. जर तुम्ही दापोलीजवळ समुद्राच्या सानिध्यात शांत आणि निवांत सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आपण आपल्या हॉटेलवरनं समोर बीचवर चाललेलो आहोत आणि तुम्ही पाहूच शकता किती सुंदर असं वातावरण आहे. या रिसॉर्टचे डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जातील. त्यासोबतच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून बुकिंग सुद्धा करू शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी स्विंग पण एन्जॉय करू शकता अगदी सुरूच्या बनात. तर आता वेळ झाली होती रिटर्न जाण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, असेच पर्यटन स्थळे आणि गडकिल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते येत राहतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.